पुढची बातमी आहे शरद पवार यांच्या तब्येती संदर्भात। शरद पवारांच्या तब्येतीत सुधारणा झाली आहे। 30 तारखेपासून शरद पवार दैनंदिन कामकाजाला सुरुवात करणार असल्याची माहिती मिळते। 31 तारखेला शरद पवार दिल्लीत जाणार आहेत। संसदीय कामकाजात सहभागी होणार असल्याची माहिती आहे। तर संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 तारखेपासून सुरू होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची तब्येत बिघडली आणि त्यांना खोकला आणि कफचा त्रास जाणवू लागला होता। डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्लाही त्यांना दिला होता। त्यामुळे अनेक सार्वजनिक कार्यक्रम त्यांचे रद्द करण्यात आले होते। मात्र आता शरद पवार यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्याची माहिती मिळते आहे। शरद पवारांच्या तब्येतीत सुधारणा झाली आहे। 30 तारखेपासून शरद पवार दैनंदिन कामकाजाला सुरुवात करतील। 31 तारखेला शरद पवार दिल्लीत जाणार आहेत। संसदीय कामकाजात सहभागी होणार आहेत। तर संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 तारखेपासून सुरू होणार आहे।